आज आपण जरा एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. लातूरचं यशवंत विद्यालय आहे ना, तिथे जागतिक योग दिनाचा एक मोठा कार्यक्रम झाला. त्याबद्दलचा एक लेख आहे आपल्याकडे. आणि मुख्य म्हणजे 1500 विद्यार्थी सहभागी झाले होते. खूपच मोठा आकडा आहे हा. तर यातून नेमकं काय साध्य झालं किंवा काय वेगळं होतं हे जरा समजून घेऊया लेखाच्या आधारे. नक्कीच. 1500 मुलं 21 जूनला सकाळी 6 वाजता शाळेच्या मैदानावर. हे ऐकूनच खूप छान वाटतं. पण लेखावरून असं दिसतंय की केवळ संख्या महत्वाची नव्हती. म्हणजे उद्देश फक्त योगासनं करणं एवढाच नव्हता. त्यामागे योगाचं महत्त्व रुजवणे, त्याचं तत्वज्ञान समजावणं आणि आरोग्यासाठी त्याचे जे फायदे आहेत ना ते मुलांपर्यंत पोहोचवणं हा खरा हेतू होता असं दिसतंय. हो, आणि लेखात वर्णन पण आहे त्याचं. विद्यार्थी गणवेशात होते म्हणे आणि त्यांनी अशी एकदम काय म्हणतात त्याला रांगोळीसारखी रचना करून आसनं केली. ताडासन, वज्रासन, भुजंगासन अशी बरीच आसनं होती. पण फक्त आसनं करून थांबले नाहीत. बरोबर? अगदी बरोबर. आणि लेखातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटली ती म्हणजे प्रत्येक आसनाचे शारीरिक आणि मानसिक फायदे ते तिथे मार्गदर्शक शिक्षकांनी समजावून सांगितले. हे खूप महत्त्वाचं आहे नाही का? म्हणजे योगाकडे फक्त एक शारीरिक व्यायाम म्हणून नाही बघायचं, तर त्याचा मनावर काय परिणाम होतो, व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो याची जाणीव मुलांना दिली गेली. आणि यामुळे फक्त विद्यार्थीच नाही तर जे पालक आले होते, कर्मचारी होते, त्यांच्यातही योगाबद्दलची समज वाढली असेल नक्कीच. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा अनुभवात्मक शिक्षणाचाच भाग झाला म्हणायला हरकत नाही. आणि फक्त शारीरिक आसनच नव्हती ना, लेखात प्राणायामाचा पण उल्लेख आहे. अनुलोम विलोम, भ्रामरी, कपाळभाती. हो, आसनांनंतर प्राणायाम. शारीरिक श्रमानंतर मनाला शांत करण्यासाठी, श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे गरजेचं आहे. लेखात म्हटलंय की प्राणायामामुळे ती मनशांती, एकाग्रता, श्वासावर नियंत्रण याचं महत्त्व मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून कळलं. एक शांत आणि समरसतेचं वातावरण तिथे अनुभवायला मिळालं असं वर्णन आहे. हे महत्त्वाचं आहे. पण हे सगळं 1500 विद्यार्थ्यांसोबत, ते पण इतक्या सकाळी. हे मॅनेज करणं सोपं नसतं. विद्यार्थ्यांची शिस्त कशी होती, उत्साह कसा होता याचा काही उल्लेख आहे का लेखात? आणि कोण कोण उपस्थित होतं अजून? हो, त्याचा उल्लेख आहे. विद्यार्थ्यांची शिस्त आणि त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता असं लेखात स्पष्ट म्हटलंय. ते अशा मोठ्या कार्यक्रमासाठी आवश्यकच आहे. दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतो आहे. आपल्या या विद्यालयामध्ये मेहरा युवा भारत लातूर, 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर, भक्तिनगर आर्य समाज लातूर, वनश्री मित्र मंडळ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण इथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट सुनीलजी सोनवणे साहेब, त्याचबरोबर संस्थेचे सहसचिव गोपाजी शिंदे साहेब, त्याचबरोबर सतत वेळोवेळी आपल्याला सर्वांना प्रोत्साहन करणारे आणि वेळोवेळी मार्गदर्शनपर सल्ला देणारे आमचे शालेय समितीचे अध्यक्ष श्रीमानजी आनंदजी माने साहेब, त्याचबरोबर. आणि हो, फक्त विद्यार्थी आणि शिक्षकच नाही तर शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संचालक होते, मुख्याध्यापिका होत्या, बाकीचे कर्मचारी आणि पालकही मोठ्या संख्येने आले होते. यावरून त्या कार्यक्रमाचं महत्त्व किती होतं हे दिसून येतं. आणि जे प्रमुख पाहुणे होते त्यांनी काय संदेश दिला, काय विशेष आहे त्याचा पण उल्लेख आहे. त्यांनी योगाचं जे आपलं प्राचीन वैदिक महत्त्व आहे यावर भर दिला आणि त्याचबरोबर आजच्या काळात आधुनिक जीवनात त्याची उपयोगिता काय आहे हे पण सांगितलं. मुलांच्या सर्वांगीण विकासात योगाचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी अधोरेखित केलं. म्हणजे पुन्हा तेच, केवळ योगाभ्यास नाही तर त्याचं महत्त्व पोचवणं. म्हणजे शारीरिक सराव झाला, मानसिक शांततेचा अनुभव आला आणि त्यासोबत योगाचं जे व्यापक महत्त्व आहे त्याची जाणीव पण करून दिली गेली. एकत्रित परिणाम होता म्हणायचा. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक ध्यान पण झालं असं लेखात म्हटलंय. अगदी. आसनं, मग प्राणायाम आणि मग ध्यान हा योगाच्या संपूर्ण अनुभवाकडे नेणारा एक नैसर्गिक क्रम आहे.
लेखातल्या वर्णनानुसार हा फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नव्हता, तर तो एक संस्मरणीय आणि कुठेतरी भावनिक अनुभव पण होता सर्वांसाठी. त्याने योगाचं महत्त्व सगळ्यांच्या मनात खोलवर रुजवलं असं वाटतं. लेखाच्या शेवटी एक महत्त्वाचा विचार मांडलाय त्यांनी, की या कार्यक्रमातून शाश्वत जीवनशैलीकडे नेणारा संदेश दिला गेला. हा शब्दप्रयोग विचार करण्यासारखा आहे. शाश्वत जीवनशैली. खरं आहे. शाश्वत म्हणजे काय? तर कदाचित केवळ एका दिवसापुरतं योगला करता ते रोजच्या जगण्याचा, रोजच्या सवयीचा भाग कसं बनवता येईल, जेणेकरून त्याचे फायदे आपल्याला दीर्घकाळ मिळत राहतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही एक नियमित, टिकणारी सवय बनवणं हाच अर्थ असेल त्याचा. बरोबर. तर थोडक्यात या लेखातून जो यशवंत विद्यालयाचा योग दिनाचा कार्यक्रम समोर येतोय, तो केवळ एक मोठा इव्हेंट नव्हता. तो मुलांमध्ये आणि एकूणच समाजात योगाबद्दलची खरीखुरी समज आणि ती टिकणारी सवय रुजवण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. आणि लेखात वापरलेला तो शाश्वत जीवनशैली हा शब्द, तो आपल्याला विचार करायला लावतो की आधुनिक शिक्षण पद्धतीत अशा प्राचीन आणि उपयुक्त गोष्टींना आपण कसं स्थान देऊ शकतो, जेणेकरून त्याचा परिणाम तात्पुरता न राहता खरंच शाश्वत राहील. यावर नक्कीच विचार करायला हवा.